नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तर महायुतीच्या सर्व योजना बंद होतील। ठाण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। तर महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। महायुति सरकार ने महाराष्ट्र की महिलाओं के लिए लाड़की बहन योजना शुरू की। महाआघाड़ी वाले इसे हजम नहीं कर पा रहे हैं। वो इंतजार में है कि उन्हें मौका मिले। महायुति की सरकार को अगर मौका मिला, सबसे पहला काम ये शिंदे जी पर गुस्सा उतारेंगे और शिंदे जी ने जितनी योजनाएं बनाई हैं सब पर ताला लगा देंगे। ये आपका हर काम रोक देते थे, अब आपको इन्हें रोक देना है। महाराष्ट्र में विकास के इन दुश्मनों को सत्ता के बाहर ही रोक देना है, सैकड़ों मील दूर रखना है। साथियों, कांग्रेस भारत की सबसे बेईमान और भ्रष्ट पार्टी है। ठाण्यामधल्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडीच्या बालहट्टामुळे मेट्रो 3चं काम बंद पडलं होतं। 2 वर्षांपूर्वी त्यांचा टांगा पलटी केल्याची टीका शिंदेंनी केली। तर ठाकरेंचा इगो दुखावला आणि मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली। नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं, त्यामुळे राहुल गांधींनी आधी माफी मागावी आणि मग शिवरायांवर बोलावं, असा हल्लाबोल फडणवीसांनी केलाय। महाआघाडी सरकारच्या बालहट्टामुळे हे काम बंद पाडलं, त्याची चौकशी लावा म्हणाले। मी काय चौकशी लावली नाही, तर आता हा कार्यक्रमच झाला नसता। सगळ्यामध्ये स्टे दिला, परंतु 2 वर्षापूर्वी 2 साल पहले इनका हम लोगों ने टांगा पलटी कर दिया और इसीलिए ये प्रकल्प आज आगे बढ़ रहे हैं। आमचं सरकार आता लाडकं सरकार झालंय, तिकडे लाडके भाऊ समोर कुठेतरी लिहिलेला आहे आणि म्हणून त्याने 2.5 वर्ष आणि आमची 2.25 वर्ष याचा मांडा हिशोब दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। खरं म्हणजे कोविड रुग्णांची खिचडी खाणारे आम्ही नाही। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही अतिशय ग्रीन अशा प्रकारची मेट्रो आहे, पर्यावरणाला साथ देणारी मेट्रो आहे, पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे। पण दुर्दैवाने आमच्या उद्धवजींचा काय इगो दुखावला मला माहिती नाही, त्यांनी याला स्थगिती दिली। आज राहुल गांधी कोल्हापूरला आले होते। राहुल गांधीजी छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलंय। त्या पुस्तकाबद्दल तमाम शिवप्रेमींची माफी मागा आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांवर बोलायचा अधिकार तुम्हाला आहे। काँग्रेस सरकारने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर देखील हल्लाबोल केलाय। दलित, मागास आणि आदिवासींना काँग्रेस बरोबरीचं कधी मानलं नाही, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली। तर देशात सर्व उच्च पदांवर आरएसएसने निवडलेलेच लोक असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे। कांग्रेस की सरकारों ने क्या किया? कांग्रेस की नीतियों ने इस समाज को मुख्य धारा से काट कर रखा। अंग्रेजी हुकूमत की तरह ही ये कांग्रेसी परिवार भी दलित, पिछड़ा, आदिवासियों को अपने बराबर नहीं मानते। मैंने लिस्ट निकाली, आरएसएस के जो नॉमिनेटेड लोग हैं, हजारों लोग हैं उसमें। हिंदुस्तान का इंस्टीट्यूशनल इंफ्रास्ट्रक्चर में वो डालते हैं, संस्थाओं में डालते हैं, उसमें आपको एक दलित नहीं मिलेगा, एक आदिवासी नहीं मिलेगा, एक पिछड़ा नहीं मिलेगा। सबसे पहला एक्शन कॉन्स्टिट्यूशन को बचाने का। रिजर्वेशन की जो दीवार है 50% वाली, इसको तोड़कर हटा दें। ये जो बैरियर है 50% का, इसको कांग्रेस पार्टी और इंडिया गठबंधन लोकसभा और राज्यसभा में बदलेगा। और हम मतलब ऐसे वायदे नहीं करते हैं। आप जानते हो, जब हम कुछ कहते हैं
हम करके दिखाते हैं। दूसरा स्टेप जिसको मैं क्रांतिकारी स्टेप कहता हूं, जाति जनगणना, कि यह पता लगाना है कि इस देश में पिछड़े वर्ग के लोग कितने हैं, लीगली कोई नहीं जानता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण झालेलं आहे। पोहरादेवीमध्ये दाखल होताच त्यांनी पोहरादेवीची आरती सुद्धा केली। वाशिमच्या श्री क्षेत्र पोहरादेवी इथं नंगारा वास्तू संग्रहालयाचं मोदींकडून लोकार्पण। पंतप्रधान मोदी यांनी नगारा वाजवण्याचा मनमुराद आनंद घेतला। पंतप्रधान मोदींसमोर बंजारा समाजाच्या वतीनं परंपरागत नृत्य देखील सादर करण्यात आलं। पंतप्रधान मोदींनी म्युझियमची पाहणी केली आणि पोहरा देवीची आरती सुद्धा केली। पोहरा देवी में बंजारा विरासत संग्रहालय के लोकार्पण का भी सौभाग्य मिला है। ये म्यूजियम देश की नई पीढ़ियों को इनसे परिचित कराएगा। कोल्हापूरमध्ये राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं। कसबा वावड्यामधील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले। यावेळी राहुल गांधींनी शिवरायांच्या पुतळ्याचा फोटो मोबाईलमध्ये टिपलेला आहे। त्या छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीवर जाऊन सुद्धा राहुल गांधींनी आदरांजली वाहिली आहे। राहुल गांधी यांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर फोटो देखील काढलेला आहे। स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांनी या पुतळ्याचा फोटो टिपलेला आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी कोल्हापूर दौऱ्याच्या दरम्यान सामान्य कुटुंबाच्या घरी भेट दिली। कोल्हापुरातील उसगावमधील अजित तुकाराम सनदे यांच्या घरी जात राहुल गांधींनी संवाद साधला। यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या घरी स्वयंपाक सुद्धा केलाय। काय सांगाल आज तुमची राहुल गांधींनी भेट घेतली? आज मला अत्यानंद झाला। तेच की आमच्या घराला पाहायला लागले, आमचं सार्थक झालंच वाटतंय। काय बोलले राहुल गांधी तुमच्यावर? जवळजवळ तासभर तुमच्या घरात बसले, चहा पाणी केलं, सगळं काय वाटलं? काय सांगा? भावाने छान वाटलं। काय म्हणले तुम्हाला राहुल गांधींनी? आज तुमच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेला आहे। चांगलं वाटलं। काय म्हणाले तुम्हाला? राहुल गांधी तुमच्यावर अर्धा तास चर्चा केली, काय बोलले तुमच्यावर? काय नाही, त्यांच्या हातचं जे जेवण त्यांनी आम्हाला करून दिले, त्यांचं आम्ही खाल्लं ते आमचं भाग्य आहे। एक भाकरी केली झालं तर आपली हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी झालं तर आपल्या कांद्याची पात, असं भाजी आम्ही केलं। त्यांनी म्हणजे थोडंफार त्यांनी भाजी तिने पण त्यांनी केलेत किचन कट्ट्यामध्ये। हो, किचन कट्ट्यामध्ये घरच्या सदस्यवाने भावाने सगळं त्यांनी हे केले। वडील 70च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात, काही जण ऐकत नाहीत, एवढा हट्टीपणा कशासाठी असा सवाल करत अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। तर अजित पवार सध्या सासरी आहेत की माहेरी असा खोचक सवाल संजय राऊतांनी केलाय। काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील 70च्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना, म्हणतो ना आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा, तुम्ही माझ्या डोळ्यात देखत शिका, परंतु काही जण ऐकतच नाही। एवढा हट्टीपणा कशाला? जसं यांना माहिती आहे 4 दिवस सासूचे असतात, त्याच्यानंतर 4 दिवस सुनेचे यायचे की नाही का? ती सून म्हातारी झालेपर्यंत तसंच बघत बसायचं? याच्यामध्ये सून कोण आणि सासू कोण? सध्या ते जिथे आहेत त्याला ते काय ते माहेरी गेलेत की सासरी आहेत की वानप्रस्थ आश्रमात जात आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं। मी देईल तो उमेदवार म्हणजे मीच तो उमेदवार असू शकतं असं म्हणत श्रीनिवास पवारांनी अजित पवारांवर टीका केली। तर मी केलं असं पवार सांगत फिरत नाहीत, अशी टीकाही श्रीनिवास पवारांनी अजित पवार यांच्यावर केली आहे। दादा बऱ्याच वेळा बोलतात मी दिलेला शब्द पाळतो, तर त्याच्यामुळे आता बघू दादा
नक्की काय निर्णय घेत आहेत. जेव्हा फॉर्म भरायची वेळ येईल तेव्हा कळेल, तेव्हा काहीतरी कारण तर सांगावे लागतील की नाही बारामतीकरांचा आग्रह झाला वगैरे वगैरे काहीतरी. आणि आता काल पण मी ऐकलं की ते परत म्हणाले की मी देईल तो उमेदवार. मग शेवटी मग त्यांना म्हणावं लागेल मी देईल तो उमेदवार जरी म्हणलो तर तो मीच होतो. साहेबांचा स्वभाव नाही की सांगत फिरायचं मी केलं म्हणून. इतके वर्ष बारामतीमध्ये जे काय 60 वर्ष साहेबांनी राज्य केलं त्या साहेबांच्या विकासामुळेच हे सगळं झालेलं आहे. आणि म्हणूनच बारामती पंचक्रोशीत म्हणा किंवा अख्ख्या देशात शरद पवारांची बारामती म्हणूनच ओळखली जाते. वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून सर्व्हे करण्यात आलाय. आंबेगावमध्ये परिवर्तनाची लाट आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचा हा सर्व्हे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आंबेगावमधून पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवदत्त निकमांची तयारी सुरू आहे. दिलीप वळसे पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. फलटणमध्ये मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. अजित पवार यांच्याकडून दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर रामराजे नाईक निंबाळकर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. फलटणच्या मेळाव्यामध्ये ते आपली भूमिका जाहीर करणार अशी ही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार सलग 3 दिवस पुण्यामध्ये आता तळ ठोकून आहेत. आज पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या संसदीय बोर्डाची बैठक होते. शरद पवार बैठकीला उपस्थित राहतील. उमेदवारांवर चर्चा करून यादी फायनल केली जाणार आहे. दरम्यान शरद पवार आज मराठवाड्यामधील इच्छुकांच्या स्वतः मुलाखती घेत आहेत. नाशिकमध्ये काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्यात. इच्छुक उमेदवार म्हणून हिरामण खोसकर यांनी सुद्धा मुलाखत दिली आहे. क्रॉस वोटिंगमुळे चर्चेत आले होते. हिरामण खोसकर काँग्रेसकडूनच निवडणूक लढवण्यासाठी खोसकर इच्छुक आहेत. केलेलं 5 वर्षाचं काम, रस्ते असेल, पाण्याचे प्रश्न असतील, अनेक छोट्या मोठ्या धरणाच्या समस्या असतील, लाभार्थ्याच्या काही समस्या असतील, त्या मोठ्या प्रमाणात मी सोडवलेले आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्याकडे मांडणार आहे, त्यांना विनंती करणार आहे मला उमेदवारी द्यावा. माजिद मेमन यांचं पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुनरागमन झालेलं आहे. तर टीएमसीला सोडत माजिद मेमन यांनी पुन्हा एकदा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. बिनशर्त शरद पवारांकडे परतलो, माजिद मेमन यांनी ही प्रतिक्रिया दिली. तर माजिद मेमन यांनी पुन्हा एकदा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येणं पसंत केलेलं आहे. कोणत्याही अटी शर्थींशिवाय आपण राष्ट्रवादीत आलोय असं मेमन यांनी म्हटलंय. टीएमसी सोडत मेमन यांनी पुन्हा एकदा घर वापसी केली आहे. आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित. गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. दौंड विधानसभेमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता. रमेश थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट. रमेश थोरात दौंडमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक. रमेश थोरातांच्या भेटीला सुप्रिया सुळे यांचा दुजोरा. शेवगाव पाथर्डीमध्ये भाजप आमदार मोनिका राजळेंना पक्षामधूनच विरोध. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष वेगळा विचार करेल. मला किंवा गोकुळ दौंड यांना तिकीट मिळेल, अरुण मुंडे यांची माहिती. मावळामध्ये कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर अन्याय सहन करणार नाही, सुनील शेळकेंचं वक्तव्य. तर आज सुनीलची गाडी गरम होती, जरा सबुरीनं घ्यायचं असतं, कुणाला नाराज करायचं नाही, अजित पवार यांचा सल्ला. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारासाठी आरएसएस मैदानात फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार. मतदारसंघामध्ये बैठका घेऊन जनमत तयार करणार, सूत्रांची माहिती. 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल. अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत. हेवे दावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. लक्ष्मण हाकेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. भेटीमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती. राज ठाकरे यांची पुण्यामध्ये 7 आणि 8 ऑक्टोबरला बैठक. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकांच्या मालिका. अजित पवार यांनी एजन्सी नेमली. एजन्सी सांगेल तसंच ते बोलतात. एजन्सीने चूक मान्य करायला सांगितल्यामुळे दादांनी माफी मागितली असेल, श्रीनिवास पवारांची टीका.
त्याच्यामुळे ती एजन्सी बहुतेक त्यांना काय बोलायचं काय नाही बोलायचं तसं ते म्हणले आता मी साहेबांवर टीका करणार नाही कारण आणि म्हणून ते आता भावनिक होऊन माझ्याकडून चूक झाली हे पण एजन्सीनीच सांगितलं असणार की तुम्ही तुमची चूक मान्य करा. आणि एक महत्वाची बातमी पुण्यामध्ये संगीता ठोंबरे शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. बीडच्या केजमधून संगीता ठोंबरे पवारांच्या राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पुण्यातल्या निसर्ग कार्यालयामध्ये पवारांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. निसर्ग कार्यालयामध्ये शरद पवार स्वतः मराठवाड्यामधील इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत आणि संगीता ठोंबरे यांनी दुसऱ्यांदा पवारांची भेट घेतली आहे. संगीता ठोंबरे पवारांच्या राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या ठोंबरे या भाजपमध्ये आहेत. मुंबई मेट्रो 3च्या उद्घाटनाला जपानचे कॉन्सलर जनरल कोजी योगी यांनी उपस्थिती लावली होती. मुंबई मेट्रो 3 सुरू होण्यामध्ये जपानचं मोठं योगदान आहे. भारत आणि जपानमधील मैत्री यामुळे अधिकच वृद्धिंगत होणार आहे. मुंबई मेट्रो लाईन्सली उद्घाटनाच्या मुंबईकरांना हार्दिक शुभेच्छा. This is another joint iconic project between Japan and India after TAPSET. It will transform Mumbai's daily commute by reducing their travel time, mitigate traffic and air pollution. I'm proud that the government of Japan is part of transport infrastructure development in Mumbai.